2001 मध्ये मे महिन्यातली ही गोष्ट. दिल्लीत एका वेगळ्याच बातमीची चर्चा होती. काही लोकांवर रात्रीच्या वेळी अचानक हल्ला झाल्याची ही बातमी होती. आता शहरांमध्ये हल्ले होणं ही तशी बघितली तर सामान्य बाब आहे. पण या हल्ल्याची बातमी मोठी होण्याचं कारण होतं या हल्ल्यामागे असलेलं एक रहस्य. ते म्हणजे हल्ला कुणी केलाय हे कुणालाच माहीत नव्हतं. दुसऱ्या दिवशी पुन्हा तसाच हल्ला, पुन्हा तेच हल्ला कोणी केला याबाबतचं गूढ आणि त्या हल्ल्याची बातमी. दिल्लीत रोजच अशा बातम्यांचं सत्र सुरू झालं. रोज हल्ल्याचं ठिकाण बदलत होतं. हल्ला ज्यांच्यावर होतोय ते लोक वेगवेगळे होते. ज्यांच्यावर हल्ला होतोय त्यातलं कुणी म्हणायचं हल्लेखोराची उंची 8 फूट इतकी जास्त असेल, तर तो डोक्यावर हेल्मेट घालतो. त्याच्या अंगावर प्रचंड केस आहेत, तोंड माकडासारखं आहे, डोळे लाल आहेत. आता या हल्लेखोराला माणूस म्हणावं तर लोकांच्या अंगावर झालेल्या जखमा एखाद्या प्राण्यानं हल्ला केल्यासारख्या होत्या. बातम्यांमध्ये हा हल्लेखोर एलियन, शैतान, कधी पाकिस्ताननं पाठवलेला हाफ ह्युमन स्पाय तर कधी मंकी मॅन असल्याचं म्हटलं गेलं. लोकांच्या मनात भीती इतकी होती की एका रात्री मंकी मॅन आल्याची अफवा ऐकून एक गरोदर महिला पळताना पडली आणि तिचा मृत्यू झाला. प्रकरण गंभीर होत होतं. 2 आठवड्यातच या दिल्लीत 367 हल्ले आणि 3 जणांचे मृत्यू झाले होते. मंकी मॅनला पकडण्यासाठी 3000 अतिरिक्त पोलीस तैनात केले होते. त्याला पकडणाऱ्याला 50,000चं बक्षीस जाहीर केलं होतं. नेमकं काय होतं हे दिल्लीच्या मंकी मॅनचं प्रकरण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी निशा हिंगे आणि तुम्ही पाहताय डिकोड मराठी. या प्रकरणाची सुरुवात झाली गाझियाबादमधून. 8 एप्रिल 2001 ची रात्र. ओल्ड विजयनगरमध्ये अनिल गोपाल राहायचे. त्या रात्री साधारण 1:45 वाजता त्यांना कुणीतरी त्यांच्या अंगावर चादर ओढली आणि पायांना ओरबडल्याचं जाणवलं. जाग आल्यावर अनिल यांना माकडासारखं कोणीतरी पळून जाताना दिसलं. पण माकडानं हल्ला केला असू शकतो म्हणून सगळ्यांनी या घटनेकडे दुर्लक्ष केलं. मात्र त्यानंतर 10 दिवसांनी याच भागात विनोदवर हल्ला झाला. त्यानं काळी सावली दिसल्याचं सांगितलं. पुन्हा एका पोलीस कर्मचाऱ्यावर पोलीस स्टेशनमध्येच हल्ला झाला. हल्ल्याच्या तक्रारी वाढल्या, लोकांमध्ये भीती वाढली. त्यामुळं गाझियाबाद पोलिसांनी एक मंकी अटॅक रजिस्टर तयार केलं. पण त्यानंतर या हल्ल्याचं स्वरूप बदललं. आजवर घराबाहेर हल्ले होत होते. त्यानंतर लोकांच्या घरात घुसून हल्ले व्हायला लागले. तेही इतके गंभीर की रईसउद्दीन नावाच्या एका व्यक्तीवर हल्ले झाल्यावर त्याला 21 दिवस कामावर जाता आलं नाही. या हल्ल्यानंतर त्याच्या बायकोनं मंकी मॅन बघितल्याचा दावा केला. तो धिप्पाड गोरिला सारखा असल्याचं तिनं सांगितलं. मीडियात या प्रकरणाला चांगला लाईमलाईट मिळत होता. त्यामुळं 100 लोकांनी समोर येऊन त्यांच्यावर हल्ला झाल्याचं सांगितलं. पण याला प्रत्येकानं मंकी मॅनचं वेगवेगळं वर्णन केलं. 30 एप्रिलला एक अशी घटना घडली की तेव्हापासून गाझियाबादमध्ये मंकी मॅनची भीती कमी झाली. कालाघेडा गावातल्या एका माणसानं त्याला मंकी मॅन दिसला असं सांगितलं. शिवाय मंकी मॅन मुखवटा घातलेला माणूसच आहे असंही तो म्हणाला. आता एकीकडं गाझियाबादमधून मंकी मॅन गायब होत होता, तर दिल्लीत मात्र प्रकरणं गंभीर होत होती. उन्हाळ्याचे दिवस होते. दिल्लीच्या वस्त्या, झोपड्यांच्या गल्ल्यांमध्ये रात्री लाईट जायची. थोड्या अंतरावर उभा असलेला माणूसही नक्की कोण आहे हे सांगता यायचं नाही. त्यात पोलिसांकडे ज्या तक्रारी केल्या जात होत्या त्यामध्ये लोक सांगायचे की रात्री साधारण 6 फुटापर्यंत उंची असणारा एक जण दिसतो. त्याच्या संपूर्ण शरीरावर गोरिलासारखे केस आहेत. अंधारात त्याचे लाल रंगाचे डोळे चमकतात. तो येतो, हल्ला करतो आणि पळून जातो. तो लोकांच्या घरावरून उड्या मारू शकतो. काही जण म्हणायचे हा मेटलच्या पंजाने शरीराला ओरबाडतो, तर काही जण म्हणायचे हा लेदर जॅकेट घातलेला माणूसच आहे. त्याच्या डोक्यावर कुणी मारू नये म्हणून तो हेल्मेट घालतो. जवळपास 10 मे पासून दिल्लीत मंकी मॅनचे हल्ले सुरू झाले. 14 मे या एकाच रात्री 50 हल्ल्यांच्या तक्रारी आल्या, त्याही वेगवेगळ्या भागातून. त्यामुळे पोलिसांनी या 50 तक्रारदारांची चौकशी करायचं ठरवलं. तेव्हा लक्षात आलं की यातल्या अनेक तक्रारदारांना झालेल्या जखमा ज्या आहेत या आधीच काहीतरी खरचटल्यामुळं, अंधारात उंदीर चावल्यामुळं, तर कुणाला कुत्रा चावल्याच्या जुन्या जखमा होत्या. एकानं सांगितलं की त्यानं मंकी मॅनच्या छातीवर एक कन्सोल बघितला. त्याच्यावर 3 बटणं आहेत. त्यातलं एक बटन दाबलं की तो माकड होतो. दुसरं बटन दाबलं की अर्धा माणूस अर्धा माकड होतो. तर तिसरं बटन दाबलं की तो 10 ते 15 फूट उंचावरून उड्या मारू शकतो. दुसऱ्यानं सांगितलं की मंकी मॅन आल्यावर शिट्टी वाजते. तिसऱ्यानं सांगितलं की वारा सुटतो.
थोडक्यात 50 तक्रारदारांचे मंकी मॅनचे 50 व्हर्जन. त्यातला खरा मंकी मॅन कोण? तो येताना धोक्याची सूचना देतो का? याची खात्रीदार माहिती कुणाकडेच नव्हती, पण दहशत मात्र प्रचंड होती. मंकी मॅन दिल्लीत आल्यावर मीडियामध्ये या प्रकरणाची चर्चा प्राईम टाईममध्ये व्हायला लागली. रोज मंकी मॅनचं वेगळं व्हर्जन असणारं आर्टिकल छापलं जात होतं. एका वर्तमानपत्रात तर हा मंकी मॅन हाफ ह्युमन स्पाय असल्याचा दावा केला होता. ज्याचं व्हर्जन जितकं गूढ त्याचा TRP तितका जास्त. आतापर्यंत या मंकी मॅनमुळं लोक गंभीर जखमी होत होती आणि प्रचंड घाबरत होती. पण एका रात्री 27 वर्षांची सुमन टेरेसवर झोपली होती. ती गरोदर होती. अचानक तिला गोंधळ ऐकायला आला. तिला वाटलं मंकी मॅन आला. ती घाबरून पळत खाली जात असताना तिचा तोल गेला आणि तिथं सुमन आणि तिच्या न जन्मलेल्या बाळाचाही मृत्यू झाला. त्यानंतर आणखी दोघांनी मंकी मॅन आला म्हणून घाबरून उड्या मारल्या आणि त्यात त्यांचा देखील मृत्यू झाला. मंकी मॅनच्या हल्ल्यात नाही तर भीतीमुळं तिघांचा आणि एका न जन्मलेल्या जीवाचा मृत्यू झाला होता. लोकांमध्ये भीती इतकी होती की गल्ली गल्लीत लोक काठ्या घेऊन पहारा द्यायला लागले. अनेक वेळा पहाटे कामावर जाणाऱ्या लोकांना मंकी मॅन समजून मारहाण झाल्याच्या घटनाही घडल्या. मंकी मॅन दिल्लीत येऊन 10 दिवस झाले. पोलिसांकडे हल्ल्याच्या शेकडो तक्रारी, रोज येणारे कॉल आणि भीतीनं झालेले 3 मृत्यू याशिवाय काहीच ठोस माहिती नव्हती. 10 दिवसात आलेल्या 400 कॉलपैकी 250 कॉल फेक होते. मीडियाकडून मिळत असलेल्या अटेन्शनमुळे लोक पत्रकारांना फोन करून मंकी मॅन दिसला, तो कसा दिसला, त्याच्या कहाण्या रचत होते. अखेर 21 मेला पोलिसांनी एक प्लॅन केला. गस्त घालण्यासाठी अतिरिक्त 3000 पोलीस तैनात केले. मंकी मॅनची माहिती देणाऱ्याला 50,000चं बक्षीस जाहीर केलं. एक हेल्पलाईन नंबर जाहीर केला. पण प्लॅन उलटा पडला. मंकी मॅनचं कोडं सुटलंच नाही. पोलिसांची डोकेदुखी वाढली ती वेगळीच. बक्षिसासाठी हजारो कॉल पोलिसांना यायला लागले. त्यामुळं 23 मेला दिल्ली पोलिसांनी आणखी एक घोषणा केली. खोटी माहिती देणाऱ्याला शिक्षा होईल. परिणामी दुसऱ्याच दिवशी तक्रारींचे फोन जवळपास बंद झाले. टीव्हीवर येण्यासाठी जे लोक पत्रकारांना खोट्या कहाण्या रचून सांगत होते ते कमी झालं. हळूहळू मीडियानंही मंकी मॅनला अटेन्शन देणं कमी केलं आणि याचा परिणाम असा झाला की 20 ते 25 दिवसातच मंकी मॅनच्या हल्ल्याच्या घटना बंद झाल्या. पण हे नेमकं कसं झालं? कुणी मंकी मॅन सापडला नाही. या मागचा कोणता कट, कोड काहीच समोर आलं नाही. तरी हा मंकी मॅन गायब कसा झाला? दिल्लीनंतर हा मंकी मॅन कुठं गेला? तर त्यानंतर 2च दिवसांनी आसाममध्ये मंकी मॅन सारख्या बेअर मॅन म्हणजेच अर्धा माणूस अर्ध्या अस्वलाची दहशत पसरली. हे मंकी मॅन, बेअर मॅन 20-25 वर्षांपासून नाही तर काही शतकांपासून जगात दिसतायत. 1830 ते 1870 या दरम्यान लंडनमध्ये स्प्रिंग हिल जॅकची दहशत होती. एक काळा माणूस जो महिला आणि लहान मुलांवर हल्ले करायचा. 1956 मध्ये ताइवानमध्ये फॅन्टन स्लॅशरची दहशत होती. हा ब्लेड घेऊन महिला आणि मुलांवर हल्ले करतो अशी भीती होती. 1995च्या आसपास एक चुपाकाब्रा आला होता. मेक्सिको, युरोप, US पर्यंत चुपाकाब्राची दहशत होती. जनावरं, महिला, लहान मुलांचं रक्त शोषून पितो आणि त्यांना मारून टाकतो असं याच्याबद्दल बोललं जायचं. प्रत्येकाबद्दल तशीच भीती आणि तेच गूढ. मात्र हे सगळे येतात कुठून? तर या सगळ्या घटनांना मास हिस्टोरियाची प्रकरणं म्हटलं जातं. मानसोपचार तज्ज्ञांच्या मते याला मास सायकोजेनिक इलनेस म्हणतात. असं सांगितलं जातं की मंकी मॅनचं बेअरमॅन असो किंवा चुपाकाब्रा या सगळ्यात लोकांच्या मनात असलेली भीतीच अशा स्वरूपाच्या धारणा त्यांच्या मनात निर्माण करते. त्यामुळं मंकी मॅन किंवा चुपाकाब्राचं रूप प्रत्येकासाठी वेगवेगळं होतं. या सगळ्यामध्ये कॉमन काय होतं? तर या सगळ्या घटना किंवा अफवा तुलनेनं शिक्षणाचा अभाव असणाऱ्या आणि गरीब लोकांच्या वस्तीतून सुरू झाल्या होत्या. अंधार, गरिबी, दिवसभर काम करून आलेला थकवा यामुळे लोकांना सत्य आणि कल्पना यातला फरक समजणं अवघड जायचं. मंकी मॅन देखील भीती, अफवा आणि अंधार यांच्यामुळे तयार झालेलं गूढ असल्याचं सिद्ध झालं. यामध्ये मीडिया आणि लोकांचा अफवा पसरवण्यात जितका वाटा होता तितकंच पोलिसांच्या 3000 पोलीस तैनात करण्याच्या निर्णयानं भीती अजून वाढवली होती. मंकी मॅन जो आजवर स्पष्टपणे कुणी बघितलाच नाही, त्याची अडचण सोडवायला कमांडो बोलवावे लागतील अशी विधानं काही राजकीय नेत्यांनी केली होती. ज्यामुळं मंकी मॅन खरंच आहे हे लोकांच्या मनात बसत गेलं
आणि अस्तित्वातच नसलेल्या मंकी मॅनचं रहस्य वाढत गेलं आणि त्याचा परिणाम म्हणजे यामध्ये 3 जणांना आपला जीव गमवावा लागला. तुम्ही अशा रहस्यमयी गोष्टींबद्दल कधी ऐकलं आहे का? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या डिकोड मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.